मित्रांनो, 2-4 दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी टेस्ला वाय ही कार खरेदी केली. प्रसिद्ध उद्योगपती ट्रम्प तात्यांचे कधी काळचे राईट हँड समजले जाणारे एलॉन मस्क साहेब यांनी भारतात सुरू केलेल्या मुंबईतील त्यांच्या पहिल्या टेस्लाच्या शोरूममधून भारतातील पहिली टेस्ला वाय ही कार मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली. आता तुम्ही म्हणाल त्यांनी कार खरेदी केली तर तुझ्या का पोटात दुखतंय? भावांनो, माझ्या काहीच पोटात दुखत नाहीये. पैसे त्यांनी त्यांच्या नातवाला शाळेत सोडायला ही टेस्लाची कार खरेदी केली. माझं काय जातंय? पण कार खरेदी करताना ते म्हणाले की माझा दुसरा विचार आहे, म्हणजे विचार करण्याची माझी वेगळी अशी सण आहे की ती ह्या गाड्यांच्या माध्यमातून मुलं जर लहानपणापासून शाळेमध्ये म्हणजे आम्ही ते करू शकतो, गाड्या आम्ही घेऊ शकतो. त्याच पालकांना मी सांगतोय की आमच्या ह्या गाड्यांच्या माध्यमातून जर मुलांना शाळेमध्ये सोडण्यासाठी पालक जातील तर इतर विद्यार्थ्यांमध्ये आधीपासून जनजागृती होईल आणि भविष्यामध्ये पर्यावरणपूरक गाड्या जास्तीत जास्त रस्त्यावर येतील. काय दूरदृष्टी साहेबांची! खरंच प्रत्येक मंत्र्याकडे असं विजन पाहिजे. ते म्हणतात की जे पालक अशा गाड्या घेऊन मुलांना शाळेत सोडायला जातील तर त्या मुलांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण होईल. अहो साहेब, तुम्हाला लोकांसमोर इलेक्ट्रिक व्हेकल खरेदी करून एक आदर्श निर्माण करायचा होता तर भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रिक व्हेकल सुद्धा उपलब्ध होत्या, ज्याच्यामध्ये टाटा असेल, महिंद्रा असेल, या दोन्ही कंपन्यांमध्ये चांगल्या दर्जाच्या ईव्ही कार्स आहेत. त्यातली एखादी घेतली असती तर पर्यावरणाचा मेसेज पण गेला असता आणि मेक इन इंडियाचा मेसेज पण प्रमोट झाला असता. एकीकडे पंतप्रधान मेक इन इंडियाचा गाजावाजा करतात तर दुसरीकडे नेते मेड इन अमेरिकन कार खरेदी करतात. लोकांना स्वदेशीचं ज्ञान पाजळायचं आणि स्वतः विदेशी घेऊन मोकळं व्हायचं. साहेब म्हणतात की ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या मुलांसाठी अशी कार घ्यावी. ठीक आहे साहेब, लोक घेतील पण तुमच्यासारखी टेस्लाची गाडी. पण टेस्ला खरेदी करून ती चालवायला तसला रस्ता आहे का, त्यावर आधी लक्ष द्या, मग टेस्ला प्रमोट करा. साहेब, पोरांना शाळेत सोडायला टेस्ला घ्यायचं राहू द्या, पण गोरगरिबाची पोरं ज्या गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्टच्या बसेसने प्रवास करतात, शाळा कॉलेजांमध्ये जातात, त्याच परिवहन खात्याचे तुम्ही मंत्री आहात. त्या खात्यातील बसेसची अवस्था एकदा बघा. कुठे बसच्या काचा फुटल्यात तर कुठे खिडक्या धडाधडा वाजतात तर कुठं शिट्ट हलत्यात आणि तुम्ही टेस्ला घ्यायच्या गोष्टी करतात. आधी ना साहेब, तुमच्या परिवहन खात्याचा विकास करा, त्या बसेसमध्ये सुधारणा करा. कारण गोरगरिबांच्या नातवाला शाळेत सोडवायला टेस्ला नाही तर तीच लाल परी महत्वाची हो. आणि ना लोक टेस्ला खरेदी करतील पण आधी रस्ते आणि रस्त्याचं ट्रॅफिकचं काय याचा सुद्धा शासनाने विचार केला पाहिजे. रस्ता नाही तसला आणि साहेब म्हणतात नातवाला शाळेत सोडायला घ्या माझ्यासारखी टेस्ला. आणि कोण म्हणतो देशाची प्रगती नाही झाली? तुम्हाला जर प्रगती पाहिजे असेल, देशाचा विकास पाहायचा असेल तर फक्त 10 मिनिटं कोणत्या पण नेत्याच्या, कोणत्या पण मंत्र्याच्या बंगल्यासमोर जाऊन उभं राहा. प्रगती अशी डोळ्यात भरेल, मग कळेल देशाचा विकास आणि प्रगती कुठं आणि किती झाली ते.